सामना 5 षटकांचा असेल। पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल। तर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत, अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी करण्यासाठी दत्ता लांडे संघाचा लीडर। तर दुसऱ्या बाजूने सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज दाखल झाले। एका बाजूने किरण तर दुसऱ्या बाजूने निखिल। गोलंदाज तयार, डावाला सुरुवात, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, पावलांचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये। इष्टांच्या मागे इष्टरक्षकाच्या हातामध्ये पहिला चेंडू जाईल, धाव कोणत्या प्रकारे आली नाही आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट। 3 वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे। इथून पुढचे 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार, उड द विकेट। यावेळेस बैगीटचा प्रयत्न केला, विशप मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर, सुंदर क्षेत्ररक्षक करतोय, त्वरित फेकी केली, जास्त वेळ घेतला नाही, एक सिंगल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये फलंदाजाने कंप्लीट केली। एका धावेच्या साह्याने संघाचं खातं ओपन झाले, संघाचं अकाउंट ओपन होत आहे। धप्पलकावरती 1 धाव, निखिल या पूर्वीच्या सामन्याचा हिरो। पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता, रिव्हर्सने मात्र इथे वैयक्तिक खातं उघडण्याचा प्रयत्न निखिल अळवंडेचा पाहायला मिळेल, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही आणि दत्ताचा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा धप्पलकावरती नोंदवला जातोय। संघातील प्रमुख गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज दत्ता तो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिलेच काही चेंडू नक्की चांगले टाकलेत त्याने, फलंदाजा रोखलंय। पुढचा चेंडू, यावेळेस देखील चांगला चेंडू बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये इथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला, गती कमी केली। यावेळेस बॅटवरती निखिलच्या पुन्हा चेंडू येत नाहीये आणि पुन्हा निर्धाव चेंडू जो मात्र धप्पलकावरती जोडला जाईल। धप्पलकावरती धाव एक आत्तापर्यंत नोंदवली गेली। 5 षटकांची लढत, पॉवर प्लेचे पहिले 2 षटकं इथे फार महत्त्वाचे असतात, निर्णायक असणार आहेत, कारण नॉकआउटच्या सामन्यात आतापर्यंत लीग फॉर्मॅटमध्ये आपण सामने पाहिले, परंतु आता इथून पुढे करो या मरोच्या लढती। रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न बाळू लांडे यांचा तिथे पाहायला मिळेल, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही, परंतु तिथे बॅकअप चांगलं होतं त्यामुळे धाव देखील खर्च होत नाहीये। सुंदर गोलंदाजी करतोय, चांगले चेंडू आतापर्यंत टाकलेत। 5 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव आली नाही, 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आली आहे, त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही प्रकारची धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च होत नाहीये। सुंदर गोलंदाजी करतोय दत्ता, शेवटचा बॉल, पावलांचा वापर कर स्ट्रोक खेळला, फटका तिथे फसला, परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूर होता, पोचू शकला नाही सागर। तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात। सुंदर गोलंदाजी झाली आहे पहिल्या षटकामध्ये, संघाच्या संघनायकाने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी इथे चांगली पार पाडली। संघाच्या विजयासाठी संघाचा मुख्य नेता लढला पहिल्या षटकामध्ये आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करताना तो पाहायला मिळाला। केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात। स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला, वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस। एक चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं आणि एक चांगली सुरुवात दत्ता लांडे मैदानाच्या आतमध्ये करतोय। केवळ 3 धावा खर्च केल्यात, आघाडीच्या सलामीच्या दोन्ही आक्रमक फलंदाजाला थांबून ठेवलंय। सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ झाला, षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाजच्या मार्कवरती आता दाखल होताना पाहायला मिळेल अनिकेत बुचुडे, हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते। गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये या गोलंदाजाकडे नक्कीच पाहिलं जात होतं, या गोलंदाजाकडे मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जात होती, परंतु या सीझनमध्ये सातत्याचा सराव आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते। दरम्यानचा पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु डावेष्टीच्या बराचसा बाहेर गेलेला चेंडू मुख्य पंचांनी कळवला खराब बॉल। अतिरिक्त अवांतर धावेल, धावफलक वाढेल वाईड बॉलच्या साह्याने, धप्पलकावरती धावा आहेत 4 धावा। किरण ऑन स्ट्राईक तयार, समोर पुन्हा अनिकेत, यावेळेस स्लोअर फुल टॉस पिक करत खेळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे कौशल, चेंडूच्या खाली टिपेल झेल, बिग विकेट गॉल। पहिला फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी, पहिली विकेट आली किरणच्या रूपाने, पहिला धक्का।
पहिली विकेट आली किरणच्या रूपाने. पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून डगआउट मध्ये माघारी जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होतोय. सूरजवरती आज मात्र संघाने जबाबदारी दिली. आज मात्र पहिली विकेट आल्यानंतर त्याला मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेलं. आता पाहायचं तो कशा प्रकारे साथ देईल निखिलला. निखिल देखील थांबून ठेवलं पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये तिथे पहिली विकेट आली. सूरज आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज प्रसिद्ध व्हायचं असेल. इथे चांगली कामगिरी गरजेचं आणि सूरज आलाय आणि सूरज पहिल्याच बॉलवरती चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार थँक्यू. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त मोठा प्रहार सूरजच्या बॅटमधून येतोय. षटकार धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत धावफलकाने जो वेग आतापर्यंत पाहिला नव्हता पहिल्या षटकापासून तो वेग आता मात्र नक्कीच येते तिला जातोय सूरजच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अनिकेतवरती आक्रमणाचा प्रयत्न झालाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा अनिकेत तयार. आउट द विकेट. पुन्हा एकदा विकेट. उंच आकाशामध्ये तितकीच लांबी. पुन्हा एकदा सूरजच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. प्रचंड मोठं आक्रमण. लोरफुल टॉस. यावेळेस मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये. सागर येतो चेंडूच्या खाली. टेक्कन व्हेरी गुड कॅच. सूरजचा संपतोय खेळ. फलंदाज धक्का क्रमांक 2 सूरज बाद. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन. सूरज आला. सूरज 2 षटकार खेळले लागोपाठच्या 2 चेंडूवरती, परंतु त्यानंतर आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये तो देखील बाद झाला. एक चांगला झेल सागरचा मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. दुसरी विकेट आली. दुसरा बॅटर एका षटकात मैदानाच्या आतमध्ये माघारी जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा आतापर्यंत गोळा झालेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तेजस. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील या खेळाडूने मिळवलाय. ठाकूरक शैलीचा उभरत्या खेळाडूमध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू. पहिलाच बॉल बॅटची कडा, परंतु इष्टांच्या मागे इष्टरक्षकाच्या आवाक्याबाहेर होता हा चेंडू. त्यानंतर एका टप्प्यावरती तिथे मात्र चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न झाला. एक सिंगल धाव तोपर्यंत मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. तर पाहायचा खतरा कोणाला असणार. एका बाजूने आपण पाहतोय अनिकेत बुचुडे ज्याने मात्र 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात, परंतु 2 विकेट मिळवल्यात. तर दुसऱ्या बाजूला निखिल जो आतापर्यंत शांत पाहायला मिळालाय. निखिलकडे अशांत करणारी फटकेबाजी करण्याची क्षमता. आता ती क्षमता पाहायची ते दाखवली जाणार का, कारण 2 मोठे विकेट आल्यात. अगदी हलक्यात निखिलला सन्मान दिला या चेंडूला पॉइंट मध्ये. एका धावेसाठी मात्र खेळून काढलेला हा चेंडू. एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपेल. 12 चेंडूंचा खेळ होतोय. 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या स्कोर कार्ड वरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं षटक दत्ता यांचा सुंदर गोलंदाजी केली. त्यांनी अनुभवाचा चांगला वापर केला. अनुभवाच्या ताकदीवरती लढले. विरोधी संघाच्या दोन्ही फलंदाजाला थांबून ठेवलं. त्यानंतर अनिकेतवरती दाखवलेला विश्वास. आक्रमण त्याच्यावरती झालं जरूर, परंतु 2 विकेट देखील त्यांना पाहायला मिळाल्यात. हे देखील महत्त्वाचं राहिलं एक बारोजे संघासाठी, कारण 2 फलंदाज जे आक्रमक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये माघारी गेलेत. आता निखिल आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी असताना षटक क्रमांक 3 मध्ये देखील नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. दत्ता मात्र पुन्हा आला नाही. दत्ताने मात्र वैयक्तिक दुसरं षटक टाकलं नाही, तर नाही ते युक्त्या आखल्यात, योजना आखल्यात. ते योजनेवरती संघ मार्गस्थ झालाय आणि त्याच्याच साह्याने नक्कीच पुढे वाटचाल केली जाते. नवीन गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 मध्ये अजिंक्य बुचुडे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. उंच पुरा तगडा ताकदवर असणारा हा खेळाडू. गती कमी परंतु वळण घेणारा चेंडू अचूकतेसाठी ओळखला जाणारा अजिंक्य.
आता पाहायचं संघाच्या विजयासाठी कशा प्रकारे कामगिरी करेल. अजिंक्य षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल उर्ध विकेट. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने केला, सन्मान दिला निखिलने देखील माहिती चांगला गोलंदाज समोर असताना इथे चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार महत्वाचं आणि नक्कीच इथे आपण पाहतोय सन्मान दिला. एका धावेच्या मदतीने मात्र संघाचं धावफलक पुढे नेलं जाईल, धावफलक वाढवलं जाईल एका धावेच्या साह्याने. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. एका बाजूने निखिल शांत आहे, पुढचं पाहायचं तेजसची भूमिका कशा प्रकारे असेल. तेजस कशा प्रकारे मात्र त्याची भूमिका स्पष्ट करेल. दोन्ही फलंदाज शांत राहून चालणार नाही, एका फलंदाजला आक्रमण करणं गरजेचं आहे. एक फलंदाज आपण शांत पाहतोय. तेजसवरती नजरा असतील आता, परंतु दुसऱ्या बाजूने अजिंक्य गती आणि बुद्धीचा योग्य वापर करत मात्र चेंडू टाकण्याचं कौशल्य तर त्या खेळाडूकडे तो अजिंक्य. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप कव्हर मध्ये मात्र तिथे प्रोटेक्शन वाढवलं गेलं. दत्तला आपण पाहतोय मागे पाठवलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा अजिंक्य तयार. त्यावेळेस मात्र पुन्हा मोठा प्रहार, परंतु सागर आहे तिथे आणि नक्कीच आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला अजिंक्यने. गती कमी, बुद्धीवरती नक्कीच तिथे जास्त भर दिली आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजसला माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. विकेट. पण बेसला दांगना तो ठोका मजबूत वाजला पाहिजे. घे ग बाई तो माझा पलटवा. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस बाद झालाय. गती आणि मतीचा योग्य वापर करत मात्र इथे यश मिळवलं, विकेट मिळवली तिथे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस माघारी गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते राजू. अजिंक्य पुन्हा तयार. 19 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल आक्रमण केले, आल्या पावली मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लांबी तिथे मिळाली नाही. डिस्टन्स मात्र गाठता आलं नाही. थेट अनिकेतच्या हातामध्ये चेंडू लॉंग ऑफ मध्ये टिपला जातोय. झेल आल्या पावली बॅटर माघारी मैदानाच्या आतमध्ये. विकेट. देख सबका बैंड कैसे बजाता है. देख थँक्यू. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी गेलाय. 4 विकेट आल्यात. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या डावातील निम्मा डाव झालाय आतापर्यंत. 2.3 षटकांचा खेळ संपतोय. अजूनही 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये अभि जाधव. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल तिथे. बॅटवरती मात्र चेंडू येत नाहीये. वेगवान चेंडूची अपेक्षा करत होता तिथे बॅटर, परंतु धीम्या गतीचा बॉल. इथे आपण पाहतो शरीराचा वेध घेऊन मागे जाईल. लेगबाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक सिंगल धावफलकावरती जोडली जाणार आहे. धावफलक वाढेल. धावफलकावरती धाव्यात ते 20 धावा देखील. आता मात्र इथे त्याला लढावं लागेल. एका पाठोपाठ विकेट आल्या. सलामीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचं नेतृत्व तो करतोय. संघाचा संघनायक ही कोणती पदवी नाहीये, ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी आज स्वीकारायची आहे. ती जबाबदारी मात्र पार पाडत संघाला विजयाच्या दिशेने न्यायचा आहे. पाऊलांचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. बॅटची आतली कडा घेऊन यष्टांच्या मागे तिथे बरीचशी गडबड पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव, एक सिंगल मात्र जी येणार आहे. एका धावेच्या साह्याने संघाचं धावफलक वाढेल. धावफलकावरती 21 धावा. मंदावले धावून संघाचं धावफलक. वेग प्राप्त होत नाहीये धावफलकाला. सूरजने प्रयत्न केला, 2 षटकार खेळले एका षटकामध्ये, परंतु त्याची विकेट आली. त्यानंतर धावफलकाचा वेग मंदावला. पाहायचं आवी कशा प्रकारे साथ देईल निखिलला. अनिकेत अजिंक्य माफ करा पुन्हा द्या तयार. यावेळेस ओळखला हा चेंडू कमी गतीचा होता आणि त्याच्यावरती मोठं आक्रमण केलं. डीप फाईन लेग मध्ये सचिन तेंडुलकर प्रेक्षक गेलेला सलामी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. खणखणीत चौकार. MS.
षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर नेरे संघाच्या स्कोर कार्डवरती 25 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये 2 धावा आतापर्यंत अतिरिक्त पाहायला मिळतात. व्यतिरिक्तच्या 23 धावा फलंदाच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता पाहायचं शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी असताना गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये बाळू लांडे हा गोलंदाज दाखल झालाय. बाळूकडे देखील दीर्घ अनुभव आहे. दत्ताने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी बाळूला करावी लागेल. 2 बंधूंची जोड आपण पाहतोय या संघामध्ये. तर एका बाबाने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याच प्रकारची कामगिरी एका बाबाला करायची. समोर निखिल संघाचा कॅप्टन. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. उंची कमी पाहायला मिळाली. वेग जास्त होता. जागा बनवत ऑन साईडला मात्र खेचण्याचा प्रयत्न तिथे चेंडू, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेताना पाहायला मिळेल तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट आलाय. देखील आज संघर्ष करतोय परंतु जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. तितकंच यश मात्र मोठं. आज यश मिळवायचं असेल तर संघर्षावरती मात करावी लागेल. यावेळेस प्रयत्न केला आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र बरेचसे दूरवरती 9 मॅच मध्ये चेंडू पडेल. त्यानंतर 1 2 3 क्षेत्ररक्षक आले. प्रयत्न केला. होकार नकार. गडबड गोंधळ. चेंडू हातामध्ये येत नाही. डेंजर एंडला हवी परंतु तिथे गडबड झाली. चेंडू हातामध्ये आली नाही. चुका झाल्या तिथे. फेकी चुकीच्या दिशेला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र झालेल्या चुकांवरती आपण पाहतोय 2 धावा मिळतील आणि फलंदाज देखील सुखरूप असणार आहे. बरेचसा गडबड गोंधळ पाहायला मिळाला तिथे क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा येत आहे. स्कोर कार्ड वाढलं जाईल. लपलकावरती 27 धावा. ह्या एकेरी दुहेरी धाव्यांचं महत्व आता नेरे टीमसाठी वाढलं गेलंय. एकेरी दुहेरी धाव्यांच्या साह्याने धावफलक हलतं ठेवलं जात आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मिड विकेट मध्ये फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक टाऊन दी बॉल परंतु सुटलेला झेल. झालेली चुकी. क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. चुका इथे चुका होत आहेत. निखिल सारखा बॅटरला मात्र इथे संधी देणं हे संघाला न परवडणार आहे. कारण आतापर्यंत नक्कीच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली होती. विकेट आल्या होत्या परंतु निखिल खेळपट्टीवरती उभा आहे. त्याला बाद करण्याची संधी होती. संधीचं सोनं झालं नाही आणि यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्नांचा आता अपुरा पडला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. षटकार. थँक्यू. झेल सुटला त्यानंतर चौकार आला. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. एक छोटीशी चुकी एका मोठा पराभवाला आमंत्रण देऊ शकते. आतापर्यंत लीग फॉर्मॅट मध्ये सामना आपण आपला संघ खेळलाय. जरी संघ पराभूत झाला तरी संधी होती परंतु इथे जर संघ पराभूत होत असेल तर संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. कारण नॉकआउटचे सामने आपण खेळतोय. मारा किंवा मरा. इथे जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये परंतु जो पराभूत होईल तो संघ मात्र माघारी जाईल. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे. धीम्या गतीचा चेंडू. तिथे प्रॉपर टायमिंग जुळालं नाही. निखिल मात्र मैदानाच्या रिव्हर्स विकेटच्या प्रयत्नामध्ये आज अपयशी ठरलाय. आज मात्र तितकंसं यश त्याला मिळालं नाही. हा चेंडू देखील डॉट आलाय. लपलकावरती 37 धावा. या षटकामध्ये बाळू यांनी 5 चेंडू टाकलेत. 12 धावा खर्च केल्यात. अजून 1 चेंडू या षटकातील बाकी असेल. समोर निखिल येळवंडे त्याने 12 चेंडूमध्ये 17 बनवल्यात. हा चेंडू ऑन साईडला अलॉन द कार्पेट. एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. पाहता पाहता दुसरी धाव घेण्यासाठी जागा सोडली आणि क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा तिथे खराब फेकी झाली. तिथे पुन्हा एकदा चुकी झाली. जिथे 1 धाव घ्यायची होती तिथे 2 मिळाला. जिथे 2 घेतल्या गेल्या तिथे क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी आणि त्यामध्ये मिळालेली तिसरी धाव. 3 धावा आल्या. 4 षटकांचा खेळ झाला. धाव फलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. 40 धावा ज्या संघाची धाव फलकावरती धावा आहेत. चुका करून ते चालणार नाही. ते लढायचं असेल जिंकायचं असेल तर मात्र चांगलं कामकाज फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं, किती मात्र सामने जिंकले, कसा खेळ दाखवला, यापेक्षा या सामन्यामध्ये मला काय चांगलं करता येईल यावरती भर द्यावी लागेल. कारण संघाने स्वप्न पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी हे विजयाचं पाऊल फार महत्त्वाचं असणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या 2 संघांमध्ये हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नॉकआउटचा पहिला सामना आहे. प्री क्वार्टर फायनलची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 40 धावा धाव फलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये
पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले अजिंक्य बुचुडेला, ज्या अजिंक्यने एका षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या, केवळ 6 धावा खर्च केले. सुंदर गोलंदाजी ज्याने केली तो अजिंक्य गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. ज्याच्या नावामध्ये जिंकणं आहे तो अजिंक्य तर पाहिजे संघाच्या विजयासाठी कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिला चेंडू समोर अजिंक्य, समोर निखिल, पहिलाच बॉल खोदून काढला. विशप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू पर्यंत पोहोचतोय, पड जर धडपड, चेंडू थांबवला, स्टॉप केला, फेकी केली, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पोहोचते. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या. एकेरी धाव्यांचं महत्व पाहायला मिळतं या खेळपट्टीवरती. सिमेंट विकेटवरती, पाटा विकेटवरती षटकार चौकार जास्त आलेले आहेत, परंतु एकेरी धावा देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाते, धावफलकाला आकार येतोय. निखिल आतापर्यंत आपण पाहतोय 14 चेंडू खेळला, 22 धावा बनवल्यात. एका पाठोपाठ विकेट आल्यानंतर त्यांनी डाव सांभाळण्यासाठी प्रयत्न केलाय. मजबूत भिंतीसारखा तो उभा राहिलाय. आता पाहतो शेवटचे काही चेंडू बाकी असताना त्याला आक्रमण देखील करावं लागेल. संयम तर त्याने बाळगलाय, परंतु संयमाबरोबर आक्रमणाची जोड असेल तर नक्कीच इथे संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यावेळेस हा चेंडू बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, तिथे फलंदाजाला कष्ट करण्यासाठी भाग पाडले, परंतु जास्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त अवांतर धाव येईल आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या साह्याने संघाचं धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 23 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वाईटसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र रिव्हचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे जी मागणी केली जाते रिव्हचा वापर केलाय. रिव्हची मात्र मागणी तिथे कॅन्सल केली. चेंडू वाईड असेल. 43 धावा धावफलकावरती आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा तयार. पावलांचा वापर केला, बॅक टू द बॉलर. बन्नाट वेगाने टाकलेला चेंडू तितक्याच वेगाने खेळून काढला. गोलंदाजाने मात्र धाडसाने चेंडू तिथे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. झेल होत नाहीये, परंतु कौतुक असेल गोलंदाजाचं. ज्यावेळेस एक गोलंदाज मात्र वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र त्याने मात्र बॉडी बॅलन्स करत मात्र चेंडू स्टॉप केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये तिथे पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र डॉट आलाय. कौतुक असेल अजिंक्यचं, सुंदर गोलंदाजी करतोय तो. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये निखिल सारखा एक आक्रमक फलंदाज समोर असताना मात्र त्याने त्याला आतापर्यंत जकडून ठेवलं, थांबून ठेवलंय. निखिल एका जागेवरती उभं केलंय. सुंदर गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांकडून मात्र थोड्याशा काही चुका झाल्यात, परंतु त्यानंतर मात्र चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे वाईड लाईनला धरून मात्र चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा निखिल मात्र बीट होईल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. निम्मे मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 16 चेंडू खेळलेत निखिलने, 22 धावा बनवल्यात. जेवढ्या मात्र आक्रमकतेसाठी निखिलला ओळखलं जातं तेवढ्या वेगाने मात्र त्यांनी धावा आता या सामन्यामध्ये बनवलेल्या नाहीयेत. 43 धावा धावफलकावरती 4.3 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस श्रेष्ठ उद्ध्वस्त दांडी गोल त्रिफळाबाद निखिल अळवंडे बॅक टू द पवेलियन. विकेट येताना पाहायला मिळाली. 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावा 43 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अखेरचा एक चेंडू, शेवटच्या अखेरच्या अजून काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा दांडी गोल. यश उद्ध्वस्त त्रिफळाबाद. फलंदाज विराज बॅक टू द पवेलियन. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण संपर्क करा. बावधन टीमचा कॅप्टन आणि कासरसाई टीमचा कॅप्टन
टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करतोय. नवीन बॅटर आला उत्कर्ष जाधव. शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. विकेट हॅट्रिकची संधी आणि विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होतीये. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली जाते. अजिंक्य बुचडे शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या आणि स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावावरती करतोय. दुसरा गोलंदाज जो आज पाहायला मिळाला ज्याने मात्र पायपर ओपन केलं. 5 विकेट मिळवल्यात. 5 फलंदाजांना मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलं अजिंक्यला. सुंदर गोलंदाजी केली. विरोधी संघाला मात्र त्याने नक्कीच संकटात टाकलंय. दो गोल्डन बावधन संघाचा कॅप्टन टॉससाठी या. पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नेरे संघाने बनवल्या 43 धावा. जिंकण्यासाठी 44 धावेंचा आव्हान. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका. सन्मान्य नथू रामचंद्र घोगरे त्याचप्रमाणे किसन मांडेकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने पूर्ण केली तर 100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी असेल. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. 44 धावेंचं आव्हान. 44 धावेंचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज दाखल झाला राजू सक्करगी. तर दुसऱ्या बाजूने सलामीचे 2 फलंदाज दाखल होतात. एका बाजूने काळूराम रांडे तर दुसऱ्या बाजूने कौशल जगताप. डावाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग मध्ये आक्रमण केलं. शरीराच्या दिशेने आलेला चेंडू पहिला जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत चेंडू फरार. मिळतात धावा 4. येतोय खणखणीत चौकार. पहिल्याच बॉल वरती ते चौकाराने सुरुवात झाली. 44 धावेंचा मात्र इथे पाठलाग. आक्रमकतेने सुरुवात मैदानाच्या पर्यंत. 4 धाव्यांनी संघाचं खातं ओपन झालं. संघाचं अकाउंट ओपन झालं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राजू उर्ध विकेट. यावेळेस पुन्हा एकदा विकेट. मिड विकेट मध्ये आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. Exclusive. PFX.
षटकार चौकार मोठं आक्रमण पहिल्या 2 चेंडूवरती राजू यांच्यावरती केले. 44 धावेला मात्र इथे रोखत असताना मात्र अशी सुरुवात रेरे संघाची चिंता वाढवते. 10 धावा धावपलकावरती समीकरण बदललं जाईल. 28 चेंडू 34 धावा हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये आता बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राजू पुन्हा तयार. राऊंड विकेट आलेत. दोर फुल टॉस होता. इन साइड आउटचा स्ट्रोक. सर्कल फोडलाय बेदलाय आणि चेंडू पाठवला डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या चौफेर बाजूस केलं आक्रमण. चेंडू सीमा पार फरार. मिळतात धावा 4. चार धाव्याने संघाचा धावफलक वाढे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. 27 चेंडू बाकी आहेत. 30 धावा. राजू संघातले एक प्रमुख गोलंदाज अनुभवी गोलंदाज त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय. त्याला मात्र इथे प्रमुख गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न पहिला सलामीच्या फलंदाजाने केलाय. काळू रामने आपण पाहतोय मोठं आक्रमण जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साकारलंय. धावफलकावरती 14 धावा आहेत. काहीसं कानमंत्र दिला जातोय. पाहायचं त्या कानमंत्र कशा प्रकारे इथे वापर केला जाईल. चला थोडं स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेस हा चेंडू वेगवान होता. वाईट लाईनला धरून मात्र हा चेंडू टाकला कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि हा चेंडू डॉट. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा धावफलकावरती नोंदवला जातोय. असे चेंडू टाकणं मात्र फार गरजेचं आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. हो यावेळेस देखील भन्नाट वेगावरती स्वार झालाय तर राजू अनुभवावरती आता लढतोय. काहीसं कानमंत्र दिलाय आणि त्या कानमंत्राचा आता योग्य वापर इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 चेंडू लागोपाठचे जे निर्धाव स्वरूपाचे आलेत. 14 धाव्यांवरती संघाचं धावफलक स्थिर. 25 चेंडू 30 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण. यावेळेस पुन्हा धाब्याच्या आतलीकडे यष्टीरक्षक मात्र बीट होईल. बॅकअपसाठी प्रसाद पोहोचेल. चेंडू थांबवेल तोपर्यंत एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिले 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपलेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज 15 धावा खर्च करतोय. शेवटच्या 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक आता 2 मध्ये येताना पाहायला पाहिजे. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं कोणता गोलंदाज इथे दुसऱ्या षटकासाठी पाचारण केला जाईल. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये तेजस पावधन करंडक या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज किताब मिळवणारा खेळाडू आलाय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा होता. बराचसा लांब ठेवलाय फलंदाज शरीयष्टीपासून आणि हा चेंडू आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू डॉट आला. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल. असे चेंडू मात्र संघाच्या विजयासाठी फार गरजेचे आहेत. निर्धाव चेंडू बरोबर विकेट घ्याव्या लागतील. आता त्या शोधात आपण पाहतो तेजसचा वापर केलाय. बरेचशी चर्चा झाली. त्या चर्चानंतर मात्र तेजसचं नाव आपण पाहतो नक्कीच ते सुचवलं गेलं आणि तेजसला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दरम्यान मृत चेंडूचा इशारा येईल. डेड बॉल. रनअपमध्ये थोडासा अडथळा त्यानंतर नक्कीच गोलंदाज थांबला गेलाय. 15 धावा धावपलकावरती. 23 चेंडू बाकी आहेत. 29 धावा. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपताच जाईल. पहिली विकेट आली. पहिला बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद. मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है
पहिली विकेट आली. पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. नवीन बॅटर आता येईल अजिंक्य, ज्याने पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी केली, ज्याने मात्र पहिल्या डावामध्ये 5 विकेट मिळवल्या, 5 फलंदाजा तंबूचा आसरा दाखवला. तो अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 15 धावा, धावफलकावरती शेवटचे 22 चेंडू 29 धावा. हे समीकरण गोलंदाज कमबॅक करतोय. हो, यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. यावेळेस देखील वेग दाखवला, टप्पा अचूक, आणि त्या अचूक टप्प्यावरती फलंदाजा रोखलं, थांबवलं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चेंडू डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटचे 21 चेंडू 29 धावा. गोलंदाज लढतोय, प्रयत्न सोडलेले नाहीयेत गोलंदाजाने. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. भन्नाट वेग, यष्टीरक्षक बीट झाला, त्यानंतर इष्टांच्या मागे चेंडू हातामध्ये येत नाहीये. इथे यावेळेस एक सिंगल मिळेल. अशा चुका इथे करून चालणार नाही. इथे मात्र चांगल्या गोलंदाजी बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं आहे. फक्त चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी असून चालत नाही. संघाच्या विजयासाठी चांगलं क्षेत्ररक्षण असणं देखील गरजेचं आहे. दरम्यान आलेली एक सिंगल, स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती 16 धावा. समोर मैदानाच्या आतमध्ये कौशल. कौशल पहिलाच बॉल आडव्या लाईनने मात्र आडव्या बॅटने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे निखिल कडून. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्की चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती 17 धावा. क्लोज किपरिंग करतोय निखिल. एक जवळ आपण पाहतोय अगदी इष्टांच्या जवळ यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र चेंडू अडवणं, वेगवान चेंडू थांबवणं. खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र खोदून काढला. एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु नकार कळवला, थांबवलं, माघारी पाठवलं. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये एक धाव, एक सिंगल. दोन षटकांचा खेळ संपेल. 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं कोंडवे गावचे असणारे युवा नेते सन्मान्य गौरव खैरे, त्याचप्रमाणे सौम्य खैरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य बाळासाहेबजी कामटे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी करण्यासाठी विराज जाधव हा गोलंदाज दाखल झाला. 18 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू 26. गोलंदाज तयार. पहिला बॉल ओव्हर द विकेट. खुदून काढलाय. क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्यावरती किरण त्या ठिकाणी चेंडूला पाठमोरा होईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावा. दुसऱ्या डावामध्ये देखील वर्चस्व निर्माण करतायत. एकेरी दुहेरी धावेने मात्र संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे वाटचाल करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी अगदी हलक्या हाताने खेळला चेंडू. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. फेकी करण्यामध्ये थोडासा वेळ तिथे खर्च झाला. तोपर्यंत 2 धावा. ब्लॅक स्क्रीन समोर कोणीही थांबू नका. कृपया विनंती असणारे आपण यावेळेस देखील भन्नाट वेग. त्याच गतीने मात्र इथे चपळतेने मात्र यष्टांच्या मागे प्रयत्न केला यश निश्चित करण्यासाठी निखिलने. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे मात्र जी विचारणा केली जाते. फलंदाज मात्र आता बाद आहे की नाही ते चेक केलं जात आहे.
सुखरूप असेल. निर्धाव चेंडू धवल वरती 21 धावा 15 चेंडू मध्ये 21 झाल्यात. राहिलेल्या 15 चेंडू मध्ये अजूनही 23 बनवायच्यात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळी स्लोअर फुल टॉस. उतरता चेंडू आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये वेगाने बॅट फिरवली परंतु तिथे टायमिंग वरती भर देता आला नाही. स्वतःवरती नाराज आहे तिथे नाखुश आहे कौशल कारण त्याला इथे मात्र आक्रमण करायचं होतं. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू त्याला दूरवरती खेळायचा होता परंतु तिथे मात्र तो यशस्वी झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव आलाय. चेंडू डॉट होतो. 21 धाब्यांवरती संघाचा धावफलक एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 23. विराज सुंदर गोलंदाजी करतोय. फुलटॉस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती एक सिंगल तर घेतली. दुसरा हवेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावा येतात. आतापर्यंत विराजने सुंदर गोलंदाजी केली. अनुभव कमी आहे परंतु आत्मविश्वास जास्त आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या ताकदीवरती लढतोय. 5 चेंडू टाकलेत त्याने. 5 धावा खर्च केल्यात. 13 चेंडू बाकी. 13 चेंडू मध्ये 21 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता असणार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. इष्टरक्षक बीट त्यानंतर राजीव देखील बीट होत आहेत. धाव घेण्यासाठी संधी मिळाली आणि नक्कीच तिथे मात्र त्या संधीचं सोनं केलं. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 6 धावा केवळ या षटकामध्ये खर्च झाल्यात. सुंदर गोलंदाजी केली विराज जाधव या गोलंदाजाने आणि नक्कीच आपण पाहतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती 24 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती असणाऱ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. किसन मांडेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक घेत आहे. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक. चला थोडीशी घाई करा दोन्ही टीम्स. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. केवळ 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. समीकरण बदलतंय. आखरा चेंडू 19. 25 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने अजिंक्य दुसऱ्या बाजूने कौशल हे 2 आक्रमक फलंदाज आहे. पहिली विकेट आल्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांना थांबवण्यामध्ये कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. तेजस वैयक्तिक दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पूर्वीच्या षटकामध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 1 विकेट मिळवली होती. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये परंतु तिथे पंचांनी खेळवला. हा चेंडू कराबे वाईट बॉल. अतिरिक्त धाव अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. अवांतर धाव अतिरिक्त धावा संघाला मात्र काट्यासारख्या टोचणार आहेत परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तिथे रिव्हचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. हा चेंडू वाईट आहे की नाही त्यात मात्र तिसरे पंच चेक करतील. रिव्ह मात्र माघारी घेतलाय. वाईट बॉल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस विकेट केलाय मिड विकेट मध्ये. आकाशाला गवस निघाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक बिग हिट फार महत्वाचा होता. तो बिग हिट आला अजिंक्यच्या बॅटमधून. सामन्याची दिशा बदलली. रंगरूप बदलले गेले. शेवटचे 10 चेंडू 12. पुन्हा एकदा बिग हिट.
अजिंक्य ऑन फायर, लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. या पूर्वीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी तेजस्वी राहिली, परंतु या षटकामध्ये अजिंक्य देखील त्याच्या कौशल्यताची ते मात्र नक्कीच दाखवते, त्याची गुणवत्ता दाखवतोय तो. 2 षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवरती त्याने खेळलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. शेवटचे 9 चेंडू 6 धाव्यांची गरज. शेवटच्या 6 धावा, 9 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा तेजस समोर अजिंक्य. फुलटॉस होता यावेळेस मात्र वेगवान चेंडू बॅटवरती मिडल होत नाहीये. पॉइंट मध्ये चेंडू फील्ड केलाय, तोपर्यंत एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत घेतली जाईल. धावफलक वाढेल. 39 धावा धावफलकावरती. यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहायचे दोन्ही टीम्स, मुळशी सम्राट कासरसाई आणि बावधन टीम. कासरसाई टीम आपण तयार राहा. आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे, कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. हा चेंडू पुन्हा मिड विकेट मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे मिळतात धावा 4 आणि या 4 धाव्यांनी मात्र दोन्ही संघांचं धावफलक आता समानतेवरती जाऊन पोहोचलाय. जिंकण्यासाठी आता 1 धावेची गरज. शेवटचे 7 चेंडू 1 धावेची गरज आणि तिथे मात्र नो बॉलने मात्र आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये आजच्या दिवसातील प्रवेश करणारा पहिला संघ श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी टीम. संघ जायचं नाहीये, क्वार्टर फायनलचा सामना आपण घेणार आहे याची देखील नोंद घ्या. चला कासरसाई टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये या.